आजचा दिवस खरं तर आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. खरं बघायला गेलं तर आदरणीय अजितदादांनी जे तेव्हा होते तेव्हा अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. आज 1 मे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या तसेच बौद्ध पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देते. पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्वांच्याच साक्षीनं आज करण्यात आलं. आजचा दिवस खरं तर आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे, सर्वांच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा आहे. राज्यातले पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवासात आज एक आपण महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हा राज्याचा प्रगतीचा, वेगाचा आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे आणि याच रस्त्यावरील मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांना अधिक वेगानं सुरक्षित जोडणारा मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंक प्रकल्प आजपासून आपल्या सेवेत दाखल झालेला आहे आणि ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची, समाधानाची बाब आहे. खरं बघायला गेलं तर आदरणीय अजितदादांनी जे तेव्हा होते तेव्हा अर्थसंकल्पामध्ये या प्रकल्पाची घोषणा केली होती. प्रकल्पाचं काम सुरू झाल्यानंतर त्यांनी त्याची पाहणी केलेली आपण आताच शिंदे साहेबांकडून ऐकलेलं आहे आणि मंत्रालयातील आपल्या दालनातूनच राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेत असताना या प्रकल्पाच्या कामाचा आढावा ते नेहमीच घेत असायचे. या संदर्भामध्ये वेळोवेळी संबंधितांना आवश्यक त्या सूचना सुद्धा ते करायचे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादांनीचे या प्रकल्पामध्ये खरंच फार मोठे योगदान आहे आणि ही केवळ रस्त्यांची जोडणी नसून ती महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीची एक नांदी म्हणायला हरकत नाही. आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य नागरिकांना प्रवास सुखकर आणि सुरक्षित करण्यासाठी राज्य नेहमीच कटिबद्ध असतं. तसं बघायला गेलं तर आता शिंदे साहेबांनी सांगितलं की समृद्धी मार्ग सारखेच अटल सेतू, कोस्टल रोड आणि आता हा मिसिंग म्हणजेच कनेक्टिंग लिंक या प्रकल्पामधून हेच सिद्ध होतं की राज्याला जागतिक दर्जाच्या देण्याचा शासनाचा नेहमीच दृढ निश्चय असतो आणि या प्रकल्पामुळे केवळ वेळेची बचत होणार नाही तर इंधनाची बचत होणार आहे, पर्यावरणाचं संरक्षण होणार आहे आणि सुरक्षित आणि सुखकर प्रवास सगळ्यांसाठीच होणार आहे. आपल्याला माहिती आहे की घाटातील तीव्र वळणं टाळून प्रवासाचा अंतर कमी झालेला आहे. त्यामुळे पथकर नाक्यावरील विस्तारीकरणामुळे वाहतूक कोंडी टाळता येईल. इंधनाच्या वापरात घट झाल्यामुळे दररोज 1 कोटी रुपयाची बचत पण होणार आहे आणि त्यातून सुरक्षिततेचं प्रोत्साहन देऊन अपघाताची संख्याही कमी होणार आहे आणि त्यामुळे मला नक्कीच वाटतं की हा सगळ्यांसाठी अतिशय उपक्रम उपयोगाचा आहे. हा मिसिंग लिंक प्रकल्प राज्याच्या आर्थिक प्रगतीचा दुवा आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीसाठी ते मार्ग नक्कीच उघडलेले आहेत. या प्रकल्पामध्ये पर्यावरणाचा विशेष विचार करण्यात आला आहे. आधुनिक सुरक्षा, बोगद्यामध्ये आधुनिक सुविधा आणि वाहतूक व्यवस्थापन प्रणाली यामुळे हा मार्ग भविष्यामध्ये स्मार्ट एक्सप्रेस वे ठरणार आहे. या प्रकल्पासाठी ज्या ज्या लोकांनी आर्थिक परिश्रम घेतलेले आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्यासह SSRDCचे सर्व सहकारी कर्मचारी, या प्रकल्पासाठी काम करणारे सर्वच अभियंते, कामगार यांचं मी सुरुवातीलाच मनापासून अभिनंदन करते. आपल्याला माहिती आहे की मिसिंग लिंक 6,695 कोटी रुपये खर्च आलेला आहे आणि आत्ताच आपल्या सगळ्या समक्ष जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणजेच 23.5 मीटर रुंदीचा बोगदा या प्रकल्पामध्ये सामील झालेला आहे आणि याची
आत्ताच गिनीज बुकमध्ये नोंद झालेली आहे आणि हा आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तसेच भारतातील सर्वात उंच केबल्स स्टेट पूल सुद्धा या प्रकल्पात समाविष्ट आहे, हे आपण ऐकलेलंच आहे. त्यामुळे पुणे मुंबई अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे व 30 मिनिटे प्रवासाचा वेळच बचत होणार आहे. आणि अशा अत्यंत उपयुक्त प्रकल्पाचं आज लोकार्पण झालेलं आहे. मी परत एकदा सगळ्यांचं अभिनंदन करते. धन्यवाद.